तास सामूहिक ग्रंथ प्रसार सेवा, अधिष्ठान दर्शनाचा लाभ घ्यावा. रोहिदास पाटील. श्री सद्गुरू सत्संग मंडळ धुळे जळगाव व प्रसार सेवा समितीच्या वतीने परमपूज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने धुळे शहरात आजपासून सामूहिक ग्रंथ प्रसार सेवा आयोजित सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती प्रसार सेवा अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी दिली. या सेवेदरम्यान मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन पू सद्गुरूंचे जीवनोपयोगी मार्गदर्शन असलेल्या गुरुवाणी अमृत कलश रामकृष्ण सद्गुरू नित्य गुरुवाणी आदी ग्रंथसंपदेचा प्रसार करणार आहेत. तसेच अहिल्यानगर येथील सावेडी परिसरात उभारण्यात आलेल्या वेदांत विद्यापीठ व श्री दत्त क्षेत्रात सुरू असलेल्या वेदविद्या संवर्धनाच्या कार्याची माहितीही देण्यात येणार आहे. आज शिरपूर येथे ऐच्छिक स्वरूपात तर 15 व ऑगस्ट 16 रोजी धुळे येथे अर्धदिवसीय सामूहिक प्रसार सेवा होणार आहे. या कालावधीत श्री स्वामीनारायण मंदिर, दत्त मंदिर चौक, देवपूर येथे पप्पू सद्गुरूंचे अधिष्ठान दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व या वैदिक कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या प्रसार सेवेसाठी रोहिदास पाटील, श्री सद्गुरू सत्संग मंडळाचे धुळे जळगाव अध्यक्ष गजानन बयाणी, हेमंत देवळे, राहुल इंगळे व सुभाष चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी केले आहेत. श्री सद्गुरू सत्संग मंडळ धुळे जळगाव आयोजित सामूहिक प्रसार सेवा धुळे शहरामध्ये दिनांक 14, 15 आणि 16 ऑगस्ट रोजी श्री स्वामीनारायण मंदिर, देवपूर, धुळे येथे आयोजित केलेली आहे. श्री क्षीरसागर स्वामी महाराज यांचा प्रसार आणि वेद कार्याचा प्रसार घरोघरी जाऊन आमचे भक्त आपल्या पूर्ण धुळे शहरामध्ये घरोघरी करणार आहेत. या कार्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं, विविध जिल्ह्यातनं, देश आपल्या गावातनं विविध भक्तगण येणार आहेत. ते घरोघरी ही सेवा करणार आहेत. तर धुळेकरांना आव्हान की आपण सर्वांनी ते आलेल्या भक्तांना त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांच्याकडे काही असे ग्रंथ असतील त्या ग्रंथातनं पण आपण ते ग्रंथ विकत घेऊन आपली जी दिनचर्या आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आणि ज्यावर संपूर्ण संस्कार दिलेले आहेत, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे संपूर्ण संस्कार आपण याच्यात दिलेले आहेत. सद्गुरूंचे मार्गदर्शन आहेत ते आपण घरोघरी आलेल्या भक्तांकडनं, सेवेकरांकडनं खरेदी करावे आणि या विद्याच्या कार्यासाठी हातभार लावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.